अविनाशजी, भारतीय जनता पक्षाचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. तुमची दावेदारी होती काटोल विधानसभा क्षेत्राकरता, परंतु पक्षाने यावेळी तुम्हाला थांबवलं. आता काटोल विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तुमची काय रणनीती आहे? मी त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी केली होती, त्यामुळे मला तिथलं सगळं समीकरण माहिती आहे. काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक गावामध्ये माझा संपर्क आहे आणि भारतीय जनता पार्टीचं तिथे अतिशय मजबूत असं संघटन आहे. गेल्या 3 निवडणुकांचे आम्ही आकडे पाहिले तर भारतीय जनता पार्टी एक वेळा भारतीय जनता पार्टीला विजय मिळालेला आहे आणि 2 वेळा विजयाच्या समीप पोहोचले. म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा काही आम्ही मागे नव्हतो. एक त्या भागातलं सामाजिक समीकरण, त्या भागातलं राजकीय समीकरण आणि आमची यंत्रणा प्रभावीपणे राबवणं आणि गावागावामध्ये आमचा कार्यकर्ता घरोघरी संपर्क करण्याकरता त्याला प्रेरित करणं आणि त्या माध्यमातून मग आम्हाला निवडणुकीला समोर जाणं, हा आमचा त्या ठिकाणी प्रमुख कार्यक्रम राहणार आहे. आणि मला निश्चित विश्वास आहे की जी परिस्थिती आज काटोलमध्ये आहे, देशमुखांच्या विरोधातलं वातावरण आहे, मतदारांना जो आहे बदल पाहिजे आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत मतदारांच्या संवेदना पण आहे आणि भारतीय जनता पार्टीसोबत मतदार जुळलेले देखील आहे. त्या भागामध्ये साधारणतः लाडली बहीण योजनेची आपण 92,000 नोंदणी झालेली आहे काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये आणि तो एक गेम चेंजर निश्चितपणे ठरणार आहे. आणि आमचे उमेदवार माननीय चरणसिंगजी ठाकूर हे मोठ्या फरकाने बहुमताने यावेळेस तिथून निवडून येईल याची मला खात्री आहे. महायुतीमध्ये असलेला घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा नेतृत्वातला, परंतु त्यांच्या पक्षाने तिथे अनिल देशमुख यांना एक चुनाव चिन्ह घडीत दिलं आणि ती एक भाजपची रणनीती महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये त्यांनी आखली, असं तुमच्यावरती म्हणजे डमी उमेदवार उतरवण्याचा आरोप तुमच्यावरती लागत आहे. काय सांगा? नाही, आम्ही काही आम्ही ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उतरवले त्या ठिकाणी आमच्या चर्चा करून सार्वजनिकरित्या नावं घोषित करून उतरवले. तुम्ही पाहत असाल की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणजे घड्याळ चिन्हावर जे उमेदवार लढणार आहेत त्यांची अधिकृत यादी त्यांच्या पक्षाकडनं घोषित करण्यात आली, परंतु त्या यादीमध्ये कुठेही काटोलमध्ये जे अनिल देशमुख त्यांनी फॉर्म टाकला आणि त्यांनी घड्याळ चिन्हावर लढायचं भूमिका त्या ठिकाणी ठेवली आहे, त्यांचं कुठेही अधिकृत नाव त्या याच्यामध्ये नाही. त्यामुळे हा काही आमचा अजेंडा नाही किंवा आम्ही अशा प्रकारे डमी उमेदवार उतरवत नाही, कारण आम्हाला आमच्या मतदारांवर पूर्णपणे विश्वास आहे. आता त्या संदर्भात डिटेल काय झालं हे मला कल्पना नाही, कारण ही माझ्यासाठी पण नवीन गोष्ट होती. आमचे नेते त्या संदर्भात वरती चर्चा करतील आणि जो निर्णय घ्यायचा तो घेतील. काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने काटोल MIDC एरियामध्ये विकास झालेला नाही, रोजगाराच्या संधी काटोल वासियांना उपलब्ध नाही, क्षेत्राच्या जनतेला उपलब्ध नाही, अशी एक ओरड आहे. महायुतीचं शासन आहे राज्यामध्ये, परंतु काटोलमध्ये ज्या पद्धतीने बेरोजगारांची संख्या आहे त्यावर तुमचं काय मत आहे? असं आहे की फक्त काटोलच नाही तर तुम्ही बघाल की ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या विरोधातले आमदार होते त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे. कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी काय केलं की सरकारी योजना आपल्या मतदारसंघात येऊ नये आणि सरकारला त्याचा फायदा येऊ नये. म्हणजे विशेषतः ज्यावेळेला महायुतीचं सरकार होतं तर सरकारी योजना काटोलमध्ये गेल्या असतात, त्याचा फायदा सरकारला झाला असता, भारतीय जनता पार्टीला झाला असता, महायुतीला झाला असता, म्हणून त्यांनी त्या योजना खाली जाऊच दिल्या नाही आणि त्याच्यामुळे तिथे बेरोजगारीचं प्रमाण आहे. कारण इंडस्ट्री त्या ठिकाणी येऊ शकली नाही. म्हणजे एखाद्या आमदारांनी त्याच्या क्षेत्रामध्ये 132 KVAचं MSCBचं स्टेशन हवं याकरता 25 वर्ष प्रयत्न न करणं, 3 वेळा सत्तेत आणि 2 वेळा विरोधात असताना सुद्धा ही एक शोकांतिका आणि त्यांनी हे जाणून बुजून केलेलं सरकारला बदनाम करण्यासाठी. आणि लोकांना याची कल्पना आहे, आम्ही त्या पद्धतीचे मुद्दे आमच्या निवडणूक पूर्व भाषणामध्ये मांडलेले आहे, लोकांना त्याची कल्पना आहे. पण आमचा आमदार आणि आमचं सरकार त्या ठिकाणी ज्या वेळेला येईल आणि त्या ट्रिपल इंजिन राहील, म्हणजे आमचे उमेदवार निवडून देतील, महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार राहील, वरती केंद्रामध्ये सुद्धा आमचं सरकार राहील. त्याला या ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये जो काही तिथला विकास रखडलेला आहे, तिथे जे काही उद्योग क्षेत्रामध्ये मागासलेपण आहे किंवा माघारलेला आहे, त्या सगळ्या गोष्टीवर विस्तृत असं आम्ही एक रोडमॅप तयार करेल आमची पार्टी, आमचे उमेदवार, आणि त्या पद्धतीने आम्ही 5 वर्षात इम्प्लिमेंटेशन करून तिथल्या बेरोजगारांना रोजगार देण्याचा निश्चित आमचा रोडमॅप तयार आहे. राज्यामध्ये महायुतीच्या शासनाने लेक लाडकी आणि लाडकी बहीण योजना यासारख्या योजना राबविल्या, त्यावर विरोधक आक्रमक झाले होते. प्रामुख्याने काँग्रेस पक्षाने ती योजना जी आहे चुनावपुरती सांगितली होती. आता काँग्रेसने महाराष्ट्र राज्यामध्ये घोषणापत्रामध्ये गॅरंटी कार्ड आणलेलं आहे, यावर तुमचं मत काय आहे? यावर माझं मत घेण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, कालच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्टेटमेंट दिलं
की योजना अशा बनवा ज्या आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात, आपण मॅनिफेस्टोमध्ये देतो आणि मग आपलं सरकार आल्यानंतर तिथे त्या योजना आपण राबवू शकत नाही आणि मग 10 वर्षात आपलं सरकार जातं. म्हणजे त्यांचं फेल्युअर त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलं. या उलट लाडली बहिणा योजना ही काही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने भारतातल्या कुठल्या राज्यात आणली नाही. तर सर्व राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी साधारणतः 2014 आणि 2019 या कालखंडादरम्यान आणल्या आणि त्या व्यवस्थित चालवून दाखवल्या आणि त्या अजूनही रन करतात. त्यामुळे तुमची आपली स्वतःची मानसिकता असली पाहिजे कुठलीही योजना आणून तिला राबवायची. भारतीय जनता पार्टी त्या मानसिकतेत आहे की शेवटच्या घटकाला गरीब कल्याण योजना पोहोचली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं तर मग त्याला शिक्षण आरोग्य या चिंता राहणार नाही आणि त्याच्या आयुष्यामध्ये समृद्धी येईल. त्यामुळे या सगळ्या योजना आम्ही राबवतोय. विरोधक ते राबवू शकत नाही. त्यांनी आणलेल्या योजना ते राबवू शकले नाही, फेल्युअर झाल्या. म्हणून त्यांना असं वाटतं की ते ज्या विकृत मानसिकतेतून विचार करतात त्या विकृत मानसिकतेतून त्याला वाटतं की आम्ही फेल्युअर आहे म्हणून सगळे फेल्युअर होतील, म्हणून त्याचा आरोप करतात. मान्यवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2022 पर्यंत सर्व भारतीयांना घरं मिळतील या पद्धतीनं प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली होती. परंतु ती योजना आता सध्या तरी स्थिरावलेली आहे, थांबलेली आहे आणि काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये भरपूरशा लोकांना घरकुलाचा लाभ मिळत नाही आहे. यावर तुमचं मत काय आहे? काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा काटोल तालुक्यामध्ये हजार घरकुलचं सँक्शन आलं होतं. यावर्षी सुद्धा नरखेड तालुक्यामध्ये सुद्धा 1000 घरकुलचं सँक्शन आलं होतं. यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी ती जी योजना आहे त्या योजनेमध्ये जमिनीची मालकी ही ज्याला घर बनवायचं आहे, ज्याला त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याजवळ मालकी असली पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. तर ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी तयार आहे, लाभार्थ्यांना पैसे द्यायला सरकार देखील तयार आहे, परंतु नियमाच्या अनुसार त्याच्या स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी त्याला ते घर बांधता येत नाही. काही ठिकाणी वनजमिनी आहेत, काही ठिकाणी त्या आबादीच्या जागेमध्ये जागा नाही, काही ठिकाणी अतिक्रमण आहे. तर या सगळ्यावर सोल्युशन एक वन बाय वन आम्ही काढतो आहे. आणि आता प्रधानमंत्री आवास योजना बदलून मोदी आवास योजना आलेली आणि त्या मोदी आवास योजनेमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करतोय. एकंदरीत येणाऱ्या 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकी म्हणजे मतदानाच्या दिवशी जनता जी आहे सुटीचा दिवस पिकनिकसाठी मनवते अशी एक चलन चालत आलेलं आहे. यावर तुम्ही मतदारांना काय विनंती करू इच्छिता? माझी सर्व मतदारांना विनंती हीच आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपल्याला आपली लोकशाही समृद्ध आणि सुदृढ करायची असेल तर आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो गाजवला पाहिजे. आपण जेव्हा आपल्या मतदानाचा अधिकार वापरू त्यावेळेला योग्य उमेदवार आपण देऊ आणि आपण योग्य उमेदवार दिला एखादा प्रत्येक ठिकाणी तर 25-25 जो विकास रखडलेला आहे काटोल नरखेड क्षेत्रामध्ये तसा विकास कुठे रखडणार नाही. एक चांगला ज्याला विकासाची जाण आहे, ज्याला व्हिजन आहे अशा उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे आणि लोकशाही समृद्ध करण्यामध्ये या देशाला 21व्या शतकाकडे नेण्यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे.